त्यानंतर तुम्ही बालबुद्धीने बोलताय, खूप लहान आहे, असं बोलणं योग्य नाही, अशा पद्धतीची टीका झाली तुमच्यावर. एका आदूबाळाने केवढं ह्यानं सळोकी पळो केलंय हे दिसतंय. देशात एक पप्पू नाव ठेवलेलं, त्यांनी यांना हलवून ठेवलेलं. इथे आदूबाळ आणि माझ्या नावात बाळ लावलं, याचा मला अभिमान आहे, कारण माझ्या आजोबांचं नाव पण बाळच होतं. तर इथे रक्तात आहे आणि त्यांनी किती हलवून ठेवलं त्यांना ते दिसतं. पण त्यांच्या भाषेतून त्यांचं फ्रस्ट्रेशन आणि एकंदर विचार किती चीप आहेत हे पण दिसायला लागलेलं. हा नवीन भाजपचा चेहरा आहे का? ही भाषा नव्या भाजपची आहे का? जी भाजप आम्ही ओळखायचो ती वाजपेयी साहेबांची भाजप होती, ती अडवाणी साहेबांची भाजप होती. नवा भाजप असा असेल हे आम्हाला तरी वाटलं होतं, पण त्यांनी त्यांच्या मतदारांना आता त्यांची भाषा दाखवली, पटवून दाखवली. अशी भाषा तुमचे जुने सहकारी सुद्धा वापरताय, म्हणजे फक्त भाजपच नाही. तेच ना, हीच राजकीय संस्कृती आता एकमेकांच्या बरोबर सोबत बसून हे झालेली आहे. पण आम्ही आमची संस्कृती काही सोडणार नाही, आमची पातळी आम्ही सोडणार नाही. ज्यांनी तुम्हाला फार हवा आणि अरे 100%. मुळात प्रश्न विचारल्यानंतर हे ना एवढं झोंबतं, तिथेच आम्ही त्यांचा खोटेपणा लोकांसमोर आणलेला आहे. पहिलं सांगत होते परत आणणार. मी काय प्रश्न विचारला? मी एवढंच विचारलं की तुमचा GR सांगतोय की तुम्ही लोनवर आणणार, तुम्ही एका बाजूला सांगताय की परमनंटली परत आणणार. आमच्यामुळे यांना खरं तरी बोलायला लागलं आणि खरा GR काढायला लागला. मूळ गोष्ट हीच आहे की छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी दैवत आहेत, पूर्ण महाराष्ट्रासाठी काय पूर्ण देशासाठी दैवत आहे. आणि अशी जेव्हा एखादी वस्तू आपल्या महाराष्ट्रात येत असते, वाघनख असतील किंवा कुठची शिवरायांची वस्तू येत असेल, ती वस्तू इथे आल्यानंतर त्याचं मंदिर व्हावं आणि मंदिरात त्याचं जतन व्हावं ही सर्वांची इच्छा आहे. पण त्याच आधारे जनतेच्या भावनेशी खेळू नये हा एक महत्त्वाचा विषय आहे. आणि म्हणून जे काय ते स्पष्ट लोकांसमोर यावं आणि खरी गोष्ट यावी हीच आमची भूमिका आहे. आणि जर खरोखर इथे परमनंटली येणार असेल तर आमची पण हीच भूमिका आहे की त्याचं मंदिर व्हावं आणि पूर्ण महाराष्ट्राने त्याचं स्वागत करावं. अशी एक चर्चा पुढे आली की वागणं खरं शिवाजी महाराजांची. आता ही चर्चा आपण बघताय. पण मला महत्वाची गोष्ट हीच आहे की भाजप किती दिवस खोटं बोलत राहणार आणि प्रश्न विचारल्यानंतर किती रागाने अंगावर येते हा एक विषय तर झालाच. पण दुसरं म्हणजे काल जो मी विषय काढले परदेशी वाऱ्यांचा, आपण पाहिलं असेल 2-3 परदेशी वाऱ्या आम्ही एक्सपोज केल्या. एक घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांची परदेशी वारी होती, ती रद्द केली. त्याला कारण काय दिलं गेलं? अवकाळी पाऊस. छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्यांची मंत्रिमंडळाची बैठक होती बांधावर गेले नाहीत, पण झूमध्ये जाऊन आदित्य नाव आल्यानंतर कसे घाबरले पण पाहिलं असेल. ते झाल्यानंतर त्यांना बॉलिवूडच्या लोकांबरोबर नाचायचं होतं, वर्षा बंगल्यावर बोलवून बॉलिवूडच्या लोकांबरोबर फोटो काढायचे होते, म्हणून त्यांनी अवकाळी पावसाचा दौरा केला नाही. परदेशी वारी माझ्या ट्विटमुळे रद्द झाली. त्याच्यानंतर अध्यक्ष जे आता ट्रायब्युनलचं काम करत आहेत त्यांची परदेशी वारी माझ्या ट्विटमुळे रद्द झाली, आपल्या प्रेसच्या प्रेशरमुळे रद्द झाली. आणि तिसरी वारी जी आता परवा निघणार आहे ती म्हणजे उद्योगमंत्री महोदयांची. मी परत एकदा सांगतो, हे कुठेही वैयक्तिक वाद नाही आहेत, पण जनतेच्या पैशावर ह्यांनी सुट्ट्या करू नयेत, ह्यांनी रजेवर जाऊ नये ही आमची भूमिका आहे. मी परत एकदा विचारतो आपल्या माध्यमातून की उद्योगमंत्री महोदय लंडनला जाणार आहेत, राऊंड टेबल कॉन्फरन्स करणार आहेत, कोणाबरोबर करणार आहेत हे लोकांना कळलं पाहिजे. किती इन्व्हेस्टमेंट येणार आहे हे लोकांना कळलं पाहिजे. त्यानंतर आपण पाहिलं असेल आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या कॉन्फरन्समध्ये जाणार आहेत. आता तिथे जाऊन काय चर्चा करणार आहेत मला माहिती नाही, कारण सरकारच आर्टिफिशियल आहे. पण तिसऱ्या दिवशी झुरिकला पाहणी दौरा करणार आहेत डॅव्हॉसमध्ये जाऊन, ज्या डॅव्हॉसमध्ये जानेवारीपर्यंत स्वतः वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे लोक येत नाहीत. तिथे हे स्वतः जाऊन पाहणी काय करणार आहेत? म्हणजे काय ट्रॅफिकचे कोन वगैरे लावायला जाणार आहेत का? ह्यांनी पालकमंत्री म्हणून पाहणी आपल्या जिल्ह्यात करावी. खारघरमध्ये यांनी पाहणी केलेली तेव्हा आपल्याला माहिती आहे काय झालेलं, तिथे जी घटना झाली त्याचा अजून रिपोर्ट आला नाही आहे. आणि नंतर म्युनिकला जाणार आहेत. तर मुद्दा हाच आहे की जनतेच्या पैशावर यांनी सुट्ट्या करू नयेत. काल उपमुख्यमंत्री महोदयाचा देखील मी दौरा आणलेला आहे आपल्यासमोर. पहिला मला सांगितलं होतं की जपान खर्च करणार आहे, पण तो जो GR आला आहे त्याच्यात हे दिसले की MIDCनीच हा खर्च केलेला आहे. आणि तो GR हा सरकारचा आहे, हा काय मी लिहिलेला GR नाही आहे, ह्या घटनाबाह्य सरकारने लिहिलेला GR. बरं, तुम्ही स्वतः कधी स्वतःच्या पैशाने परदेशी दौरे केले नाही आणि तुम्ही आम्हाला काय सांगताय, अशा पद्धतीने राणेंनी तुमच्यावर टीका केली. म्हणजे तुम्ही जे दौरे केले ते दुसऱ्याच्या पैशावर. 16-17 वर्ष पगार आमच्या टीका करण्यासाठी मिळतो, त्यांच्यावर मी काही बोलणार नाही. जाऊ दे. वरून जोरदार हे चाललंय की आम्ही लंडनला तर जात नाही, एन्जॉय करण्यासाठी आम्ही कामाला जातोय असंही. मला वाटतं मुख्य गोष्ट हीच मी परत सांगेन की जनतेच्या पैशाने आणि मजा करू नये. काही लोकांना ह्यांच्यात सुट्टीची गरज आहे, रजा घेण्याची गरज आहे, त्यांना कृपा करून रजा घ्यावी अशी माझी विनंती आहे, पण जनतेच्या पैशाने नाही. पण अपात्रतेची अडचण अधिक वाढलेली आहे म्हणून घानाचा दौरा रद्द झालाय का, की केवळ तुम्ही टीका? आता घानाचं कानावर काय काय आलं मला माहिती नाही. उद्योगमंत्री सावंत यांचे जे बंधू आहेत
त्यांनी त्यांचं स्टेटस मशाल ठेवलंय आणि उद्धव ठाकरेंचं पण नाव ठेवलंय. याच्याकडे कसं बघता, स्वागत करता? सुरू काय आहे हे नक्की म्हणजे सांगा ना. तुमचं म्हणणं एक तिथे जाणार आहे आणि एक तिथे येणार आहे का? काय होणार आहे ते तुम्हीच सांगा. काय होणार आहे ते काय तुम्ही होणार आहे ते तुम्ही सांगा ना. गैस पे 209 रुपये बढ़ाया गया आज. मराठीत मुझे एक ही बताइए कि जो 2014 के वादे थे, होर्डिंग्स थे, बहुत हुई महंगाई की मार, कारवाई झाली. अभी फ्यूल की कितनी प्राइस है, पेट्रोल की कितनी प्राइस है, डीजल की कितनी प्राइस है, डॉलर का क्या रेट है, तो ये ऊपर गया कि नीचे गया, आपने बताना जरूरी है केंद्र सरकार ने. और तभी जो आंदोलन करते थे, रास्ते पे आते थे, होर्डिंग्स लगाते थे, आज कहाँ है? आज तो सरकार में बैठे हुए. ते आमदार रोहिदास पाटला, काँग्रेसचे आमदार रोहिदास पाटलांच्या कारखान्यावर इन्कम टॅक्स धाड पडली आहे. त्यानंतर ते नागपूरचे तांगडे पण आहेत. यांना भाजपकडून मध्ये यावं असा एक परवा दबाव रोहित पवारांवर मला हो, वाटतं एमपीसीबी म्हणजे रात्री एमपीसीबीनी नोटीस मारली आहे, पण आरेमध्ये रात्रीची झाडं कापलेली एमपीसीबीला चालतात. पर्यटनाच्या दृष्टीनं महत्वाची ही सगळी समिट आहे औरंगाबादमध्ये आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. सीएमडीसीएम पण त्याला येणार होते, ते नाही आले. नाही, तुम्ही आले. पर्यटनासाठी- मग आता ही पर्यटन मंत्री पण आले. ही तुमची राजकीय खेळी म्हणावी की खरंच पर्यटनासाठी? पर्यटनासाठी आत्ताचे घटनाबाह्य मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकच, दुसरे नाही, बाकी सगळेच हे परदेशी दौऱ्यावर जातात तुमच्या आमच्या पैशावर. आणि आम्ही पाहताय पर्यटनाची कॉन्फरन्स इथे मागच्या वर्षीच आमचं सरकार असताना ही कॉन्फरन्सचं नियोजन करत सुरुवात झालेली. छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याला मी देखील त्यावेळी पर्यटन मंत्री म्हणून 100 कोटी कमिट केलेले, कारण अजंठा एलोरासारखी महत्त्वाची इथे जागा आहे. माझी मागणी केंद्र सरकारकडे ही पण होती की अजंठाच्या जवळ तिथे एक छोटं एअरपोर्ट व्हावं, बुद्धिझम सर्किटमध्ये यावं, कारण अशीच जर आपण सर्किट बनवत गेलो तर आणि तरच विकास होऊ शकेल. महत्त्वाची गोष्ट पहा, महाराष्ट्रामध्ये ह्या पर्यटन क्षेत्राला आम्ही इंडस्ट्री स्टेटस दिलं, जे 99 पासून ही घोषणा झालेली, पण काही पुढे झालं नव्हतं, ते आम्ही केलं. हॉटेल स्थापन करायला 80 लायसन्सेस होते. महाविकास आघाडीच्या कार्यकाळात मला सौभाग्य प्राप्त झालं की 80वरनं 10 लायसन्सवर आणले. अनेक हॉटेल्स असतील, अनेक चांगल्या गोष्टी असतील आम्ही महाराष्ट्रात करू शकलो, मंदिरं असतील, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही फंड देऊ शकलो. पण त्यानंतर स्थगिती या वेगळ्या वेगळ्या प्रोजेक्ट्सवर दिलेली आहे. माझी हीच विनंती राहील की स्थगिती उठवावी. कुठेही मी माझा मंत्री म्हणून त्यावेळीचा फोटो किंवा नाव लावलं नव्हतं. हे सगळं जे आहे महाराष्ट्राचं आहे. दीपक केसरकर म्हणाले की तुमचे जे सल्लागार आहात ते पाहावे लागेल, चुकीचे आहे, तुम्ही कुठेही निगेटिव्ह बोलू नये, तुम्ही पॉझिटिव्ह राहिला. नाही, नक्कीच, पण ते सल्लागार त्यांच्या आजूबाजूचेच आहेत आणि काही माहिती तिथूनच येते, तर त्यांनीच आजूबाजूला जरा बघावं. गजानन कीर्तीकरांच्या विरोधात त्यांच्या मुलांना उभं केलं जाणार आहे अशी एक बातमी येते. यात किती तथ्य आहे? नाही, ही बातमी मी पहिल्यांदा ऐकतो आपल्याकडून. एक प्रश्न, एक जे सध्या आरक्षणावरून